नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये। शेतकरी बंधूंनो, भारत हा कृषी प्रधान देश, पण याच देशामध्ये एखाद्या शेती पिकाचं उत्पादन जर जास्त झालं तर त्याचे दर पडतात आणि असंच काहीसं कांद्याच्या बाबतीत सुद्धा घडताना आपल्याला दिसत आहे। खास करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं अर्थकारण हमखास फिरवणारं कांदा हे प्रमुख नगदी पीक। अगदी रब्बी हंगामातील कांद्याची लागवड करायची वेळ झाली तरी कांद्याला बाजारभाव अजून वाढताना दिसत नाही। दिवाळीचा सणही गेला, या सणात कांद्याला म्हणावा तसा बाजारभाव मिळालेला नाही। शेतकऱ्यांना 5 ते 6 महिन्यांपासून साठवून ठेवलेला जो काही कांदा आहे तो त्या ठिकाणी आता बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फेकून द्यावा लागलेला आहे। शिवाय आहे त्या बाजारामध्ये काही शेतकऱ्यांनी हा कांदा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवरती 4 पैसे मिळावा म्हणून विकला सुद्धा। एकीकडे शेतकऱ्यावरती निसर्ग कोपला तर दुसरीकडे बाजारभाव आहे। अशा दुहेरी अवस्थेमध्ये शेतकऱ्याची अवस्था ही अतिशय बिकट झालेली आहे। याशिवाय कांदा निर्यातही आखाती देशांमध्ये आता पूर्ववत झालेली आहे। बांगलादेशमध्ये सुद्धा कांद्याचे बाजारभाव वाढायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे बांगलादेशमध्ये सुद्धा आपल्याला कांदा निर्यात करावा लागू शकतो। याशिवाय नाफेड आणि एनसीएफच्या माध्यमातून जो काही 3 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला गेला होता तो कांदा देखील सडलेला आहे आणि याचमुळे पुन्हा नाफेड आणि एनसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी होणार अशा बातम्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती नेमका येणाऱ्या काळामध्ये कांद्याला काय दर मिळू शकतात, दिवाळीनंतर कांद्याला काय बाजारभाव असू शकतात, या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब देखील करा। तर मित्रांनो, आपल्याला ठाऊक आहे की कांद्याचे जे काय बाजारभाव आहे ते नेमकी 3 ते 4 गोष्टींवर त्या ठिकाणी अवलंबून असतात। यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे लागवड क्षेत्र। आता लागवड क्षेत्र जर जास्त असेल तर उत्पादन सुद्धा त्या ठिकाणी जास्त होत असतं आणि उत्पादन का जास्त जर झालं तर मागणी आणि पुरवठ्याचं गणित बिघडतं आणि दर कोसळतात। यासोबतच जर निर्यात जर का त्या ठिकाणी पूर्ववत झालेली असेल किंवा निर्यात जर का मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर कांद्याच्या बाजारभाव वाढीसाठी सर्वात महत्त्वाचं जे काही कारण असतं ते म्हणजे कांद्याची निर्यात। कारण यामुळे त्या ठिकाणी परकीय चलन सुद्धा राज्यामध्ये आणि प्रामुख्याने देशामध्ये येतं आणि म्हणून कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी वाढून जातात। याशिवाय हवामानातील बदल सुद्धा कांद्याच्या बाजारभावामध्ये महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडत असतात। आता गेल्या महिन्याभरापासून कांद्याच्या बाजारभाव वाढीसाठी त्या ठिकाणी पोषक वातावरण देखील तयार झालं होतं। मग त्यामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती जे काही कांदा उत्पादक जिल्हे आहेत, कांदा उत्पादक जिल्हे पूर्ण त्या ठिकाणी पाण्याखाली होते। आता यासोबत जी काही कांद्याची रोपं टाकलेली होती किंवा जो काही कांदा आर्ली खरीपचा किंवा लेट खरीपचा जो काही कांदा होता तो कांदा त्या ठिकाणी पूर्णपणे खराब झालेला होता। कांद्यावरती त्या ठिकाणी पीळ रोग असेल, कार्पा रोग असेल किंवा भुरी रोग असेल, अशा प्रामुख्यानं कांद्यावरती रोग पडून त्या ठिकाणी कांद्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि परिणामी या क्षेत्रामधून जो काही कांदा येतो तो कांदा मार्केटमध्ये त्या ठिकाणी जर का कमी यायला सुरुवात जर झाली तर कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी वाढू लागतील अशी एक शंका त्या ठिकाणी निर्माण झाली होती। परंतु दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा त्या ठिकाणी कांद्याला बाजारभाव आहे त्या ठिकाणी 12 ते 13 रुपयाच्या पुढे त्या ठिकाणी गेलेले नव्हते। बघा, आता याच पार्श्वभूमीवरती कांद्याच्या बाजारपेठा सुद्धा त्या ठिकाणी बंद होत्या। मग लासलगाव सारखी बाजारपेठ असेल, पिंपळगाव बसवंत असेल, सोलापूर असेल, या बाजारपेठा 2-3 दिवस त्या ठिकाणी बंद होत्या। म्हणून येणाऱ्या आत्ताच्या काळामध्ये जर का उद्यापासून बाजारपेठा जर सुरू जर झाल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची आवक ही बाजार समित्यांमध्ये त्या ठिकाणी होऊ लागेल। बघा, आता याच पार्श्वभूमीवरती दुसरी गोष्ट जी अशी झाली ती म्हणजे व्यापाऱ्यांकडे जो काय कांदा साठा आहे तो कांदा साठा पूर्णपणे त्या ठिकाणी संपलेला आहे। यासोबतच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे। म्हणजे आपण जर का बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला जो काय कांदा आहे तो बाजारभाव नसल्यामुळे त्या ठिकाणी एकतर शेतकऱ्याचा कांदा सडला, दुसरी गोष्ट म्हणजे कांदा सडल्यामुळे तो त्या ठिकाणी त्याला उकरड्यावरती फेकून द्यावा लागला आणि जो काही उरला सुरला कांदा होता तो दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यानं आहे त्या बाजारभावामध्ये विकून टाकला। म्हणजे आता शेतकऱ्याकडे देखील त्या ठिकाणी 10 ते 15% कांदा त्या ठिकाणी आता शिल्लक राहिलेला आहे आणि जो काय लाल कांदा किंवा ज्याला आपण जो काय खरीपाचा कांदा म्हणतो तो खरीपाच्या कांद्याची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाली आणि म्हणूनच हा एवढा जो काय क्वालिटी कांदा तो त्या ठिकाणी मार्केटमध्ये येणार नाही आणि परिणामी कांद्याला त्या ठिकाणी दर हे येणाऱ्या काळामध्ये वाढू शकतात असं एकंदरीत चित्र आता त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे नाफेड आणि एनसीएफच्या माध्यमातून त्या ठिकाणी कांदा खरेदी केला होता जवळपास 3 लाख मेट्रिक टन आणि यामधील जो काय 30 ते 40% कांदा येतो त्या ठिकाणी नाफेड आणि एनसीएफच्या गोडाऊनमध्ये सडलेला आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आता नेमक्या जर का आणीबाणीची परिस्थिती जर का निर्माण जर झाली तर नेमका कांदा सरकार पुरवणार कसा, तर हीच गोष्ट समोर लक्षात ठेवून एनसीएफ आणि नाफेड पुन्हा एकदा कांदा खरेदीचा निर्णय हा त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि अशा स्वरूपातल्या बातम्या त्या ठिकाणी वृत्तपत्राच्या माध्यमातून समोर येतानाचं चित्र त्या ठिकाणी आता दिसतंय। आणि हा जर का कांदा नाफेड आणि एनसीएफने परत खरेदी करायचा निर्णय जर का घेतला तर येणाऱ्या काळामध्ये कांद्याला नाफेड आणि एनसीएफ काय बाजारभाव देऊ शकतात याचवरून त्या ठिकाणी स्थानिक बाजारातील बाजारभावाचं गणित त्या ठिकाणी आता ठरणार आहे।
आणि परिणामी कांद्याची जी काय आवक आहे ती आवक जर का घटली आणि जो काय मेन जिल्ह्यामधील जो काय कांदा आहे किंवा मेन विभागामधील जो काय कांदा आहे तो जर का कमी जर आला तर बाजारामध्ये त्या ठिकाणी कांद्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो आणि कांद्याचे दर हे त्या ठिकाणी उच्चांकी पातळी गाठू शकतात असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी दिसणार आहे. परंतु येत्या 10 ते 15 दिवसामध्ये त्या ठिकाणी जर का खरीप कांदा त्या ठिकाणी मार्केटमध्ये यायला जर लागला तर याच 10-15 दिवसामध्ये त्या ठिकाणी बाजारभावाचं सगळं गणित त्या ठिकाणी आता स्पष्ट होणार आहे. त्यामुळे येणारे 10 ते 15 दिवस त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे त्या ठिकाणी असणार आहेत. या काळात जर का कांद्याचा तुटवडा जर निर्माण जर झाला तर त्या ठिकाणी कांद्याला बाजारभाव त्या ठिकाणी नक्की वाढतील. शेतकरी मित्रांनो, त्यामुळे अजून तुमच्याकडे जर कांदा साठा जर का शिल्लक असेल तर दररोजचे बाजारभाव पाहून तुम्ही कांद्याची विक्री करणे हे त्या ठिकाणी अत्यावश्यक आहे. कारण यातूनच तुम्हाला नफा त्या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणूनच तुम्ही जर का बाजारभाव जर का पाहिले तर त्या ठिकाणी तुम्हाला कांदा विक्री करता येऊ शकते आणि याच विक्रीमधून तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं पुढचं उदरनिर्वाहाचं गणित त्या ठिकाणी मांडता येऊ शकतं. शेतकरी मित्रांनो,